खरं तर एक आणायला गेलेलो पण घेऊन आलो 2. खूपच स्पेशल आहे आमच्या पिल्लूसाठी. घेऊ शकतो मी बर्फ टाकून, परंतु बायकोला हर्ट होते ना. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर या इकडे सकाळची लगबग चाललेली आहे. आज जरा पटापट सगळं आवरायचं चाललं आहे. त्याच्या मागचं कारण असं की एक तर श्रीची तब्येत तेवढी काही ठीक नाही आहे, त्यामुळे मग त्याला शाळेत पाठवू की नाही असं चाललं होतं. तरी पण म्हटलं तो जातो म्हणून मग त्याला शौर्याला भरवलं. त्यानंतर मग योगा करायला वरती आलेत मुलं. तोपर्यंत कपडे वगैरे धुवून घ्यावं म्हटलं, कारण मला जायचं मुरुडला. थोडंसं काहीतरी खास परचेस करायचं ते पुढे मी व्लॉगमध्ये सांगेनच, आणि ते बाळासाठी घ्यायचं आहे. तुम्हाला तर माहिती आहे मागच्या काही दिवसांपासून आई आजारी असते, त्यामुळे मग आता हे धुणं वगैरे माझ्याकडे असतंच, परंतु जरा मी उशिरा धुते. पण आज म्हटलं की लवकर आवरू, कारण बाहेरगावी जायचं म्हटलं ना की तिकडनं कधी येणं होतं काय नाही माहीत नसतं. त्यामुळे मग तिचे कपडे पण वाळणं गरजेचं आहे. त्यासाठी सगळेच कपडे एकदाच धुवून घेते. आजोबांनी काढले एवढं रंगलं लगेच आजोबांनी तुझ्या. वाव. त्यानंतर परत मग किचन मध्ये ड्युटी लागली, आणि इकडे आता मी भाज्या वगैरे ज्या काही आहेत त्या करून घेते, कारण मुलांचे टिफिन पण आपल्याला द्यायचे आहेत. त्यामुळे मग सगळंच आवरून घेणं होतंच. आणि इकडे बघा चिकूच्या हातावर काय काढले. शौर्य आणि चिकूच्या हातावर जय श्रीराम आणि श्रीच्या हातावरती जय शिवराय काढले. आता इकडे भाज्या पण तयार झाल्या, टिफिन पण रेडी झालाय. श्री जायला निघाला. जस्ट माझी आंघोळ झाली आताच, आणि आज ना मुरुडला जायचंय. पिल्लूचं थोडंसं गोल्ड वगैरे परचेस करायचं, आणि स्वतःच्या म्हणतात ना हिमतीने आपण जेव्हा काही कमवतो आणि ते आपल्या मुलाबाळांसाठी त्याचं काहीतरी खरेदी करतो ना, तर त्यावेळेस मग ते सोनं असू देत किंवा छोट्यात छोटी गोष्ट असू देत, त्याचं महत्वच काही वेगळं असतं. तर सकाळी एकदा जर स्किन केअर नाही केलं किंवा आवरून नाही घेतलं ना, तर अख्ख्या दिवसभरात मग हे असंच फिरावं लागतं. त्यामुळे तेवढा वेळ काढून या सगळ्या गोष्टी आवरून घ्यायच्या मी करते. बाहेर जायचं म्हणूनच नव्हे, असंही. माझी डिलिव्हरी झाल्यापासून आपल्या चॅनलवर बऱ्याच साऱ्या नवीन आया जोडल्या गेलेल्या आहेत, आणि त्यांची नेहमीच कमेंट असते की वर्षा स्वतःसाठी अजिबात वेळ मिळत नाही. बाळाची सगळी कामं करत करत दिवस कसा भरपूर निघून जातो हेच समजत नाही. आणि यात स्वतःला म्हणजे जर आपण थोडंसं स्किन केअर किंवा छान प्रेझेंटेबल राहावं म्हणलं तर कधी राहायचं काही सुचतच नाहीये थोडंसं हे कर. तर खरं सांगू का, सेम सिच्युएशन माझी सुद्धा होती. कितीही नाही म्हटलं तरी आपली टॉप प्रायोरिटी आपलं बाळ असतं, आपल्या घरातली मंडळी असतात, आणि त्यानंतर उरला तर वेळ आपण स्वतःसाठी देतो. परंतु मला कुठेतरी असं वाटायला लागलंय की सेल्फ लव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर न्यू मॉम. कारण की आपण जर स्वतःकडे दुर्लक्ष करत राहिलो तर काय होतं, कुठेतरी निगेटिव्हिटी यायला लागते, आणि मग त्याच्यामधनं पोस्टपार्टम डिप्रेशन, एन्झायटी आणि खूप गोष्टी उद्भवू लागतात. पूर्ण असा वेळ आपण स्वतःला वाहून दिलेला असतं बाळासाठी, आणि हे करणं योग्यही आहे आणि नॅचरल पण आहे. परंतु त्यामध्ये स्वतःसाठी आपण ऍटलिस्ट 15 मिनिट तरी राखून ठेवायला हवेत. मी आंघोळ झाली की पहिल्यांदा स्किन केअर रुटीन करून घेते, कारण स्किन केअर केल्यानंतर ज्या काही स्टेप्स असतात बाकीच्या मेकअपच्या वगैरे त्या सुद्धा कमी केल्या तरी चालू शकतं. सध्या कॉमन विचारला जाणारा महिलांचा प्रश्न म्हणजे की मला खूप जास्त डार्क स्पॉट झालेत, पिगमेंटेशन झालंय, तर काय करता येईल. आता वातावरणात जो काही बदल होतोय, ह्युमिनिटी आहे, त्यानंतर आपल्या महिलांमध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात, स्पेशली आफ्टर डिलिव्हरी. मग कुणाला पिगमेंटेशन होतं, कुणाला डार्क स्पॉट होतात. एकतर आपण काय खातो, काय पितो, या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. शिवाय हे सुद्धा तितकंच मॅटर करतं की आपण कोणते प्रोडक्ट्स वापरतो, कारण की जर प्रोडक्ट्स दर्जेदार नसतील तर त्याचा सुद्धा आपल्या स्किनवरती खूप वाईट आणि विपरीत परिणाम होतो. तर त्यामुळे मी माझ्या स्किनवरती मागच्या 3 महिन्यांपासून यूज करायला सुरुवात केलेली आहे, ते म्हणजे हिमालयाचं हे डार्क स्पॉट क्लिअरिंग टर्मरिक फेस सिरम. या सिरमचे जस्ट 2 ते 3 ड्रॉप आपल्याला इनफ होतात. हे फेस आणि नेक एरियावरती लावून आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये अपवर्ड डायरेक्शननी मसाज करायचा आहे. बरं, याचं टेक्स्चर एकदम लाईट वेट असल्यामुळे आपल्या स्किन मध्ये हे झटपट ऍब्झॉर्ब होतं. आणि हो, याच्यामध्ये आहे 100% ऑर्गॅनिक रिसोर्स टर्मरिक, त्यासोबतच 10% गायकोलिक ऍसिड आणि 2% नियासिनेमाइड. आणि हो, हे सिरम बनलेलं आहे सोरासा कोल्ड प्रेस एक्स्ट्रॅक्शन, त्यामुळे हे नॅचरली आपले डार्क स्पॉट रिमूव्ह करतं. त्याबरोबरच याच्यामध्ये आहे 100% टर्मरिक एक्स्ट्रॅक्ट, ज्यामुळे आपल्या स्किनवरचा डलनेस रिड्यूस होऊन स्किन रेडियन्स बूस्ट करायला हे मदत करतं. पाहू शकताय तुम्ही किती लगेचच हे माझ्या स्किनमध्ये ऍब्झॉर्ब झालं. आणि हा आहे माझा बिफोर आणि आफ्टरचा पिक. तुम्ही स्वतःच डिफरन्स पाहू शकताय. माझ्या तरी स्किनवरचे जे काही डार्क स्पॉट आहेत ते याच्याने फेड झालेले आहेत आणि खूप छान ग्लो आलेला आहे. तुम्ही सुद्धा एकदा तरी हे नक्कीच ट्राय करावं असं मला वाटतं.
तुम्हाला सुद्धा हे सिरम मागवायचं असेल तर सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत. त्यासोबत Amazon, नायका, फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईट वरती सुद्धा हे सिरम अवेलेबल आहेत. त्याशिवाय हिमालयाची ऑफिशियल वेबसाईट आणि ऍप वरती सुद्धा तुम्हाला हे इझिली मिळून जाईल. हो, तुम्ही जर हे आत्ताच ऑर्डर केलं ना तर तुम्हाला 30% डिस्काउंट मिळणार आहे. तर सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत. लगेच जा आणि हे सिरम परचेस करा. तर आता ना पिल्लूचं पोट वगैरे मस्त भरलेलं आहे. श्री आणखी यायचंय शाळेतनं. मग पिल्लू कोणा जवळ बसणार आहे? आजी जवळ. तुझ्यासाठी छान छान दुम्मड घेऊन येते बरं का. घेऊन येऊ? जाऊ मी? जाऊ. आता तिचा असा पण झोपीचा टाइम ती नाही म्हटलं तर अर्धा तास तरी झोपतेस. तेवढ्या वेळात आम्ही पळत पळत जाऊन येतात. असे पलत पलत जाऊन येतात. चालते लुशलिश तू जाऊ की नको? स्माइल दिली तर जाणार, नाही तर नाही जाणार. पिल्लू इकडे बघ. हे बघ ना, स्माइल दिली तर जाणार, बघणार पण नाही. स्माइल दिली तर जाणार. जाऊ 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 काय? कसली चॉप जाऊ काय? हसू नाही नको जाऊ. तुझ्यासाठीच गिफ्ट आणायचे गो बाबू. तुझ्यासाठी चालले. खूप पलत येते बरं का. पलत पलत येतो. कत्ती कोलायची नाही. हसती की हसते अशी करू. मला सुद्धा हसती की आता हस नाही. जाऊ का मला तर काय बाबू? इकडे 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 बघ बरं. आजीची पिलूची मॅच. गाव कुठली? बघ कसला हसती. एका शब्दात हसती, दुसरा सुद्धा लागत नाही. रुसली नाही रुसायचं बाबू. आई कोण म्हणता? आई आई आता काय म्हणते? काय आता गप्पच गाव आहे. पिल्लू बाय 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 आई बाय बाय. आजी जेवण बसलं. हो शेम शेम कपडे घातलेत तुम्ही. हो आज जेवणात ना भाजी गवारीची भाजी, त्याला मटकीची भाजी म्हणतात. आणि आता पटापट लावून घेते ना चपाती बनवणार. त्यानंतर मग निघू आपण जायला, कारण मग निवांत चालतं. बाळाला घेऊन जाऊ की नको कन्फ्युजन आहे. आई बहिणी म्हणतायत राहू द्या, कारण असा पण तिचा झोपीचा वेळ नाही ना म्हणलं तर ते अर्धा एक तास झोपतेस. आवाज आई आले म्हणते. घे ग आय्या. सकाळी टिफिनसाठी प्रिपरेशन होतं आणि हे जे आहे ते जेवणाच्या वेळेसचं आहे, म्हणजे तुम्हाला एकंदरीत अंदाज आहे. खाली किचन ओट्यावर करू नका म्हणले कमेंट आली प्रचंड. इथं पोळपाट पण का त्यांनी वापरत नाहीत खाली यायच्या. बरं, भाकरवडी कुणा कुणाला आवडते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर ही आहे ना एकदम छोटी साईज आहे. चितळे बंधूची जी आहे ना तसं प्रमोशनल नाही आहे बरं का, पण सांगते की चितळे बंधूची एकदा आम्हाला घेऊन आले होते आपले फॅमिली मेंबर, ज्यांचं नाव मला वाटतंय रोहिणी. त्यांना भेटायला. चला पटापट मी आवरून घेते आणि मग सगळं आवडल्यानंतर मग आपण निघू, तेव्हा मी कंटिन्यू करेन. अंतरंगाची झालं का? चल घेऊया. आणि बऱ्याच जणांनी म्हणलेलं माहिती का, किचन ओट्यावरती याच्या काउंटरवरती नका करू स्वयंपाक. बरोबर आहे, परंतु ना इथं वहिनींना ते कन्व्हिनियंट वाटतं, त्यामुळे ते याच्यावरतीच करतात. आणि खास माझ्यासाठी वरचा पोळपाट वगैरे कोणी काढणार नाही.
किंवा मग मी तिथं ना शक्यतो पोळपाट नक्कीच करते. आणि हा किचन काउंटर मोठा आहे, आमच्या इथला खूप छोटा आहे, त्यामुळे मला तिथं आणि सवय मला पोळपाटाचीच आहे. असं याच्यावरती मला चुकल्यासारखं होतं, ते कसं सवयीचा भाग आहे. त्यांना पण मी म्हटलं की तुम्ही सवय लावा पोळपाटाची, त्यामुळे आता प्रयत्न करते. फायनली अरे आले की बाळ्या का शाळेतून? पिल्ले बाळाची काळजी घे, आम्ही जाऊन येतो हा थोडस. चला आता पटकन निघू आपण. काही थोडंसं बँकेत पण काम आहे ते पण करूया. आणि हा जो टायमिंग आहे ना याच्यामध्ये 2 कामं करायचे. ते बाळाचं जसं तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, थोडंसं गोल्ड शॉपिंग आहे तर ते करायचं आहे. काय घेणार आहे काय नाही ते पुढे तुम्ही पाहाल. सो स्टे ट्यून, पाहत राहा. माझ्या स्वतःच्या कमाईतून काहीतरी तिच्यासाठी घेते, त्याचा एक आनंदच वेगळा आहे. म्हणजे आता बर्डन उतरलं, डोक्यावरचं बर्डन उतरलं नवऱ्याच्या. बायको म्हणली की स्वतःच्या कमाईतून बाळासाठी काहीतरी घेते, म्हणजे आता आपल्या किशाला काही झळ नाहीये. असं काही सिरियस घेऊ नका. मजा कशा आमच्या दोघांमध्ये छोट्या मोठ्या नोकझोक चालते आमची. तर नाही, मला भाव टिपला कुठला माहिती आहे का मी, की लिकीसाठी, स्वतःच्या लिकीसाठी घ्यायला किती आनंद होते. मुलगा असू दे किंवा मुलगी, पण त्याच्यासाठी आपण स्वतः आपल्या कमाईतून काहीतरी घेतोय ना, त्याचा खरंच आनंद वेगळा असतो. की म्हणजे कुणीतरी आपल्याला ते दिलंय आणि ते साठवून आपण परत त्यासाठी काही केलंय, यापेक्षा आपण कष्ट केलंय, राबलोय, रात्रंदिवस जागलोय, बरीच मेहनत घेतली आणि त्यातून जे अर्निंग झालंय त्याच्यामध्ये काहीतरी आपण आपल्या मुलाबाळांसाठी करू शकतो. ही गोष्ट वाजते पाठीमाग काहीतरी, चला आता आपण हे नाही. आणि हे असं असतं, बॅकग्राऊंड नॉईज चालू असतं, बांधकाम वगैरे असल्यामुळे गोष्टी सगळे सुज्ञात समजून घेतात मला नेहमी. हो, आणि श्रीच्या मँगोला मोहर किती लागला बघा, आहे ना. दररोज चेक करतोय आणि आंबे लागलेत, मोठे झालेत. छोटे छोटे आंबे आले. हो, तेच मला सकाळीच म्हणत होता पप्पा, तुम्ही बघितलं का? अरे वा, छान आले. ह्याचं रिझन काय माहिती का? भैयाला मी म्हणलं, अरे भैया बाकीच्या आंब्याला एवढा तवून नाही, यालाच कसं काय आला तुम्ही? तर मग भैया म्हणला इथं खाली बोर आहे, इथं बोर आहे साईडला, ते पॉइंट वरती गेले त्याच्यामुळे पाणी भरपूर मिळतं. इकडे पप्पाच्या याला पण लागला. हो, आणि इकडे चिकूचा, त्याला पण छान लागले. चला निघू. टिकली पल्ली माझी आणि का विसरली काय माहित गडबडीत. तर इथं बँकेतलं पण हे काम करणं खूप जास्त गरजेचं होतं, त्यामुळे येणं होतंच. कारण हे स्किप करणं म्हणजे पुढं ढकलण्यात पण काही अर्थ नव्हता. बरेच दिवस झालं चाल ढकल चालली होती आमची, पण आज आलोय फायनली. तर बघू आता इथलं आवरून घेतो आणि त्यानंतर मग सोनाराच्या दुकानात जाऊ आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी. जाम सर्दी झाली मला, सासरवाडा आलं की सर्दी होती, काय कळत नाही बघा, आहे का नाही. नाही येणार नाही आता, पुरीला घेऊन गेली कशाला येत असते. आता पुरगी आहे, बायको पण येत माझा, तू नसत कशाला येईल, आहे का नाही. तिथलं काम झालं, सोनाराच्या दुकानात जाऊ. चला. आणि पिलूला उठली का नाही म्हणून कॉल करून बघितलेला. इथं मी टिकली लावली होती, पण बहुतेक ती पडली, त्यामुळे आता मी पटकन ना टिकल्याची डब्बी घेते. करायला लागली बघा. आता काय करू, रस्त्यात पडली का घरी पडली काय आठवत नसते, एमर्जन्सी ते झालं, पण बरं दिसत नाही. सगळ्या मला ती रेग्युलर वाली मिळाली नाही, अर्धा चंद्र मिळाली. जरा वेगळं मिरर बघा गाडीचा. हा सुद्धा बाबा, चला उशिरा चला. हे कितीला बसत? पण बाळ 4 महिन्याचं आहे बघा. आता बसत नाही, मोठ्यांचे आहेत ना. त्याच्यात स्मॉल साईज म्हणजे छोट्या बाळासाठी बघू तिथे लागणार नसावं अशी लागत. प्लेन घ्यायचे प्लेन. प्लेन. हा,
पण हे खूपच सुंदर आहेत बघा. साईज मोठ्या साईज मध्ये येतात, लहान साईज येते, लहान बाळाचे येत नाही तसं. ठीक राहील का? पण छान. उषा महिना आणले तिला, पण मोठी साईज आहे अशी. तेवढं मोठं घालायला तिला हे व्हायला. ते वर्ष 1.5 वर्षाचे नाही. हे कितीला बसतं तेवढे साईजचे? हे 4 महिन्याच्या बाळाला शक्यतो नाही द्यायचे, 6 महिन्याच्या पुढे येते. असं 726. पण ते पण छान वाटतात काळ्यामध्ये. हे येईल का तिला का त्याला काही करता येईल? 6 महिने झाल्यासच वापरायचं. तसं तर बाळाला सोन्यामध्ये काहीतरी घ्यायचं चाललं होतं, परंतु चांदीमध्ये सुद्धा बरीच सारी छान व्हरायटी होती. सो मला एक घ्यावं असं वाटलं. ते कुठला दागिना घेतला ते पुढे तुम्ही पाहिलं. ते छान वाटलं. कुठं हे पण होत नाही, हे ओरखड असं सोन्यामध्ये आहे का? हे साईज 2 घ्यायच्या कशा, पण जरा मोठी व्हावी लागणार. गोल्ड मध्ये या साईज मध्ये अवेलेबल होत्या, पण पिल्लूला ह्या मोठ्या होणार होत्या. त्यामुळे मग आम्ही म्हणत होतो की यामध्ये लहान साईज अवेलेबल असेल तर लगेचच आम्ही घेतो. पण ते म्हणत होते की तुम्हाला बनवायला टाकावी लागणार आहे. त्यानंतर मग हे म्हणायला लागले की असू दे, मग जेव्हा आपण कोल्हापूरला जाऊ ना तर त्यावेळी घेऊ तिकडेच, कारण की साईजमध्ये पण तिथं व्हरायटी भरपूर सारी असते. आणि हे माझ्या हाताच्या साईजची अशा पद्धतीने होती. थोडीशी छोटी होती, पण दिसायला खूप छान वाटत होती. माझ्या हातातली आहे ती जर अशी पोगर आहे आणि ही आहे ती थोडीशी अशी भरीव आहे. तसं पाहिलं तर मुरुडमध्ये गोल्डमध्ये तितकी व्हरायटी बघायला मिळत नाही आहे. आणि करायला टाकल्यानंतर आपल्याला पाहिजे अशा डिझाईन्स मिळतात, पण सध्या बघायला अशा खूप साऱ्या व्हरायटीमध्ये मिळत नाहीत. ते म्हणत होते की मग तुम्हाला लातूरला जावं लागेल. सो मग आम्ही विचार केला की आणखी 1-2 दुकानं पाहू, आणि नाहीच पॉसिबल झालं तर मग शेवटी बनवायला टाकूया म्हणून. प्रेझेंटेबल वाटलं जरा. हे थोडस जे आहे का नाही, थोडं म्हणजे मोठं सोन्याचं नाजूक येतं. तेच नाही. आणि मध्ये लागणार नाही असं कडे करून घ्यायचे 1 किंवा 2. बर्फ नाही ना, कसलं ऊन लागायला ना. वाटत नाही थंडीचे दिवस आहेत का नाही. तुम्हाला बर्फ आवडते का नाही? माझ्यासोबत येणं परवडत नाही. घेऊ शकतो मी बर्फ टाकून, परंतु बायकोला हर्ट होते ना. ती म्हणते ना की बर्फाचं जास्त चांगलं नसतं बर्फ बाहेरचा, त्यामुळे मग ऐकायचं तिथे 1 तास लई पाहिजे. समोसे घेतलेत मुलांसाठी, आणि पिल्लू अजून उठलेली नाही आहे. 2दा-3दा कॉल करून भेटला. बरं झालं आता जातो, कारण असं इथं उठायचं. 7 ते 8 मिनिटामध्ये घरी पोहोचतोय. चला आता घरी जायला निघालोय आपण, आणि काय घेतलं काय नाही ते पण पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बाळासाठी छान असं काहीतरी घेतलेलं आहे. चला. पण पालत देकर निघते झोपविले. झोपी गेले. गप्पा ऐकायला लागली. कोण आलंय? माही दीदी. काय आहे माही दीदी आज तुमच्यात? आज माझ्या आजोबांची पुण्यतिथी आहे, आणि माही मला आणि ह्यांना बोलवायला आली आहे जेवणासाठी. पुण्यतिथीचं आमंत्रण घेऊन. शिवाय मैया मऊ पण आली आहे. तर या इथं दिसत असेल श्रीचा अभ्यास चाललेला आहे, आणि तिकडच्या रूममध्ये चिकू आणि शौर्याचा अभ्यास चाललाय. तिघं एका जागी बसली की यांचा अभ्यास कधीच होत नाही. फक्त मग आयांचे डोकेदुखी सुरू होते. तिकडून किचनमधून वहिनी ओरडतात, तिकडनं मी. अशी स्थिती असते. तुमच्यात सगळी मुलं एकत्र आली भावंड की मग असं करतात की नाही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. मग अशी आम्ही खरेदीहून आल्यानंतरचा ब्लॉग तर तुम्ही पाहिलेला आहेच. परत श्रीचा अभ्यास वगैरे घेतला, आणि त्यानंतर मग सगळं जेवणं खाणं आवरली. आत्तापर्यंत तुम्ही व्लॉग पाहिलाय तो म्हणजे बाळासाठी काय गोल्ड परचेस केलंय हे पाहण्यासाठी. तर खरं तर
मनापासून आभार की आतापर्यंत तुम्ही हा ब्लॉग बघितलात. आता तुम्हाला दाखवते मी काय आणले पिल्लूसाठी. खूप छान आहे, छोटूसं आहे पण क्यूट खूप आहे तिच्या एवढंच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासोबत अजून एक गोष्ट मला खूप आवडली म्हणून मी ती आणली. खरं तर एक आणायला गेलेलो पण घेऊन आलो 2. तर अगोदर सोन्याचं दाखवू की चांदीचं? श्री चांदीचं लास्टला सोन्याचं. बर बघ काय तर हे पिल्लूसाठीच्या छोट्याशा मनगट्या आहेत अशा. आणि कशा वाटतात सांगा. आणखी मी घरात कुणाला दाखवलेल्या नाहीत, म्हटलं आता उद्या दाखवूयात कारण एक एक करेपर्यंत उशीर झाला. तर ह्या अशा आहेत. कशा वाटल्या बाबू तुला? एकदम छान. येतील का तिला? आवडलं? तू सांगायचा तुला दोन्हीतलं काय जास्त आवडलं ते. जमते. आता हे आहे चांदीचं. हा धरा. आता गोल्ड दाखवते. सिल्वर अँड गोल्ड, चांदी आणि सोनं. तर आता हे बघा, टडन 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 टडन, काहीतरी स्पेशल आहे, खूपच स्पेशल आहे आमच्या पिल्लूसाठी. तिच्या हाताला येईल असं केलं. वाव, छोटा आहे की. तिचे हात छोटेसेच आहेत की. प्युअर गोल्डचे आहेत. हो, ह्या प्युअर गोल्डच्या आहेत. अशा आहेत. तिच्या हातात घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहेत. सध्या ती झोपली आहे म्हणून मग मी घालत नाही, पण उद्या मी तिला ह्या नक्की घालेन. कशा वाटतात सांगा. आणि तुम्हाला या दोन्हीतलं काय आवडलं? या मनगट्या चांदीच्या की या बिनल्याचं सोन्याच्या? मला डिझाईन मध्ये हे छान वाटलं आणि चमकण्यामध्ये आणि दिसण्यामध्ये हे छान वाटलं. अरे बापरे. तर चला, कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग ते सांगा मला. आणि तुम्हाला बाळासाठी आणलेलं हे गिफ्ट आवडलं का? आवडलं असेल तर काय आवडलं ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर काय करा, लाईक अँड सबस्क्राईब. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर पण हिट करा. म्हणजे काय होईल, आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वांना जाईल. येस. तर चला, भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.